नमस्कार. आज आपण सुक्या बोंबीलची चटणी बनवून घेणार आहोत. कोणाकोणाला सुकी मच्छी आवडते बरं? तर सुक्या मच्छीमध्ये सुके बोंबील जर असतील ना, तर अप्रतिम त्याची अशी ही चटणी बनवून तयार होते आणि संपूर्ण जेवण आपण या चटणीवर करू शकतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी सुके बोंबील घेतलेले, तर इथे मी काही 4 ते 5 बोंबील अशा पद्धतीने तुकडे करून त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बोंबील सुरुवातीला तुकडे करून भाजून मगच धुवायचं आहे. आधी धुवून मग भाजायचं नाही. तर आता हे तुकडे करून भाजून घेतल्यामुळे काय होतं, आपण लगेचच त्याला पाण्यामध्ये टाकल्यामुळे यावर जी बसलेली धूळ वगैरे जी असते ना, तर पटकन पाण्यामध्ये निघून जाते. त्यामुळे अगोदर भाजायचं आणि मग थंड पाण्यामध्ये त्याला भिजत ठेवायचं जवळपास 4 ते 5 मिनिटं. आता हे बोंबील छान असे भाजून तयार झालेले आहेत. याला आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर हे साधं थंड पाणी आहे आणि यामध्ये बोंबील आपल्याला काढून घेतल्यामुळे गरम-गरम बोंबील थंड पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, वरची धूळ लगेचच निघण्यास मदत होते. आता हे बोंबील आपण काढून घेतलेले आहेत पाण्यामध्ये जवळपास 4 ते 5 मिनिटं आपण ठेवून देऊया पाण्यामध्ये त्याला. आणि याच कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तर जवळपास 2 चमचे इतकं तेल पुरेसं होऊन जाईल आणि यामध्ये आता आपण मध्यम आकाराचा जो कांदा आहे चिरलेला, उभा चिरलाय मी इथे कांदा, तर तो आपल्या यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने थोडासा कुस्करून घालायचा म्हणजे पटकन फ्राय होऊन जाईल हा. बोंबीलची चटणी बनवत असताना यामध्ये कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं आहे. तर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने उभा चिरून घातलेला आहे आणि घालत असताना त्याला कुस्करून घालायचं म्हणजे पटकन परतला जातो. आता हा पटकन परतण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यामुळे काय होतं, वेळ कमी लागतो आणि पटकन परतलं जातं. तर थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि यामध्येच आता मी टोमॅटो घालून घेणार आहे. तर जवळपास मध्यम आकाराचे 2 टोमॅटो उभेच चिरून घातलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तुम्ही बारीक चिरून देखील घालू शकता. पुन्हा एकदा याला व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण फक्त बोंबीलची चटणी बनवून घेत आहोत. यामध्ये बटाटा वगैरे काहीही घालणार नाही आहोत. जर तुम्हाला साध्या पद्धतीने बोंबीलचं रस्सा किंवा थोडंसं सार बनवायचं असेल, तर अशाच पद्धतीने बनवायचं. अजिबात वाटण वगैरे घालण्याची आवश्यकता लागत नाही. एक बटाटा जर आपण मध्यम आकाराचा यामध्ये जर घातला ना चिरून, तर खूप छान असं बोंबीलचं सार बनून तयार होतं. आता यामध्ये मी पाव चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेतलेली. पुन्हा एकदा याला परतून घेऊया. आता कुठलंही नॉन-व्हेज जेव्हा आपण करतो ना, तर आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट नक्की घालायची म्हणजे खूप छान अशी चव येते नॉन-व्हेजला. आता मीठ घातल्यामुळे कांदा, टोमॅटो बऱ्यापैकी मऊ पडलेला आहे आणि टोमॅटो पूर्णपणे गळत चाललेला आहे. यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. यामध्येच आता आपल्याकडे जे घरगुती तिखट आहे ते घालून घ्यायचे. तर माझ्याकडे कोल्हापुरी म्हणजेच घाटी मसाला आहे, तर तो जवळपास 2 चमचे घालून घेतलेला आहे. आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त आपण करू शकतो. पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि हा जो कांदा आणि टोमॅटोचा जो मसाला आहे व्यवस्थित परतून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण जे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, भाजून घेतलेले जे बोंबील होते ते घालून घ्यायचे आहेत. पण ते घालण्या अगोदर आपल्याला व्यवस्थित त्याला धुवून घ्यायचं आहे. अगोदर एका पाण्याने मी धुवून घेतलेले आणि दुसऱ्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीने धुवून लगेचच कांदा टोमॅटोमध्ये घालून घेणार आहोत. आता या बोंबीलला आपण ठेचून घेतलेलं नाही किंवा याची पावडर देखील बनवलेली नाहीये. तर आता हे जे बोंबील आहेत पाण्यामध्ये भिजवल्यामुळे नरम पडलेले आहेत आणि आता याला आपण पुन्हा मिक्स करून घेऊया. पाण्यात भिजवल्यामुळे बोंबील पटकन शिजले जातात, जास्त वेळ लागत नाही. तर आता यामध्ये मी कुठेही पाणी वगैरे घालणार नाही. कांदा, टोमॅटोचा जो ओलावा आहे, यामध्येच हे बोंबील मी वाफेवर शिजवून घेणार आहे आणि अशाच पद्धतीची बोंबीलची चटणी मी नेहमी बनवत असते. यावर आता झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती या बोंबीलला एक वाफ काढून घेणार आहोत. एका वाफेमध्ये बघा लगेचच तेल सुटलेलं आहे मसाल्याला आणि बोंबील देखील खूप छान असे शिजून तयार झालेले आहेत. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया. तर गरमागरम अशी बोंबीलची चटणी तोंडी लावण्यासाठी तयार झालेली आहे. ही बोंबीलची चटणी भाकरी, भात, वरण-भात यासोबत खाऊ शकतो आपण आणि पूर्ण पोटभर असं जेवण होईल अशी ही बोंबीलची चटणी आता आपण बनवून घेतलेली आहे. गरमागरम बोंबीलची चटणी तयार आहे. यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून सर्व्ह करणार आहोत. तर आजची ही साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली बोंबीलची चटणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.